नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला आहे. त्यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, नंतर भुईमूग, भात असे विविध पिकाचे पीक विमा भरण्यासाठी चालू झालं होतं. पण आता जवळपास पीक विम्याची तारीख 15 डिसेंबर होती, ती संपत आलेली आहे. त्यानंतर आता राहिला तो भुईमुगाचा. फक्त भुईमुगाचा पेरा काही जिल्ह्यापुरताच मर्यादित असल्याने सर्व जिल्ह्याच्या लॉग इनला तो दिसत नाही. त्यामुळं आता पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि जवळपास बऱ्याच शेतकऱ्याने एक 15 ते 20% शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे रब्बीचा. ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला असेल, त्या शेतकऱ्याने तात्काळ आपल्याला काय करायची आहे, पिकाची नोंद करायची आहे. मग ती नोंद आपलं क्रॉप इन्शुरन्स, आपलं हे पीक पाणीचं ॲप घ्यायचं आहे आणि पीक पाणीचं ॲप घेऊन मग आपल्या सातबाऱ्यावर त्याची नोंद करायची आहे. म्हणजे पीक पाणी करून घ्यायची आहे. कारण तुम्ही ज्वारीचा भरला असेल, ज्वारी त्या ज्या पावतीप्रमाणे, जे पावतीवर जे क्षेत्र लावलं आहे, ज्वारीचं म्हणा, गहू, हरभरा, त्याच्यानंतर भुईमूग असे विविध पिकाचं जे क्षेत्र लावलं आहे, त्याच क्षेत्राप्रमाणे तुम्ही काय करायची आहे, पीक पाहणी करायची आहे. कारण जसं पावतीवर पीक विम्याचा भरला आहे त्याप्रमाणे. आणि काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नसेल, तरी त्या शेतकऱ्यांनीसुद्धा काय करायची आहे, आपल्या पिकाची पीक पाहणी करायची आहे. जे शेतामध्ये जे माल पेरलेला आहे ना, शेतमाल, त्याची पीक पाहणी तात्काळ करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला हमी भावाने जर माल घालायचा असेल, तर शासनाने सांगितलेलं आहे की 100% तुम्हाला पीक पाहणी लागणार आहे. कारण पीक पाहणी नसली तर तुम्हाला हरभरा म्हणा, त्यानंतर कापूस, हे असं कोणतंही पीक हमी भावाने आपल्याला शासनाला विकता येत नाही. त्यासाठी पीक पाहणी शासनाने बंधनकारक केलेली आहे आणि ती पीक पाहणी आपल्या सातबाऱ्यावर काय होते, त्या पीक पाणीची नोंद होते. कारण आपल्याला शेतजमिनीमध्ये कोणते पिकं लावलेली आहेत, तर त्या पिकाची आपल्या सातबाऱ्यावर काय होते, पाठीमागं नोंद होत असते. आणि मग त्या नोंदीच्या आधारे आपल्याला काय केले जातं, आपल्या हमी भावाने माल शासनाला विकला जातो. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर पीक पाहणी आपल्या पिकाची करून घ्यायची आहे. कारण ते सोपं आहे. सगळं इथून पाठीमागं ज्या पद्धतीने आपण करत होतो, त्याच पद्धतीने ह्याही वर्षी करायचं आहे. त्यामध्ये नवीन काही असं नाही. त्यामुळं मग फक्त लवकरात लवकर पीक पाहणी कशी करता येईल ती करून घ्यायची आहे. कारण आपल्याला अडचणी, मग तुमची जमीन खरेदी विक्री करायची असेल म्हणा, आणखीन इतर गोष्टीसाठी त्याच्यानंतर पीक कर्ज असेल, असे कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला 7/12 वापरायचा असेल, तर त्याला पीक पाहणी शासनाने बंधनकारक केलेले आहे. आणि त्यामुळं मग लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पीक पाहणी करायची आहे. कुणीही पीक पाणीपासून वंचित राहायचं नाही. कारण अतिवृष्टी होऊ शकते, गारा वगैरे होऊ शकतात, पाऊस येऊ शकतो. आहे की नाही, पिकाची पडझड होऊ शकते, नासाडी होऊ शकते. या सर्वांनाच त्याची आपल्याला भरपाई मिळण्यासाठी पीक पाणी बंधनकारक केलेली आहे. कारण आपण इथून पाठीमागं वेळोवेळी शासनाने सांगितलं होतं, की तुम्ही पीक पाणी करून घ्या, तरच तुम्हाला काय होणार आहे, अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. तीच पद्धत पुढं बी आहे, सर्वच पिकासाठी आहे. मग ती खरीप असेल, रब्बी असेल, दोन्हीही हंगामासाठी ती शासनाने काय केलेली आहे, लागू केलेली आहे. त्यामुळं मग लवकरात लवकर राहिलेल्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, एक 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. ते काय करायचं आहे, पीक पाहण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण ती आपल्या फायद्याची आहे. इथून पुढं येणारी आपत्ती जी आहे ना, त्याच्यासाठी ती काय करणार आहे, आपल्याला पीक पाणी लागणार आहे. शासन डायरेक्ट ज्या शेतकऱ्यांनी पीक पाणी केली आहे, तेच डाटा उचलतं आणि त्या हिशोबानेच आपल्याला काय केली जाते, अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जातेच. पण पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांनी, स्वतः ज्यांनी पीक विमा भरला आहे, ज्यांनी पीक पाणी केली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, त्यांना पीक विमा मिळण्यास सोपं जात आहे. म्हणजे त्यांना तो मिळतो फिक्स, आहे का नाही? त्यासाठी पीक विमा आपल्याला मिळण्यासाठी, पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी पीक पाणी शासनाने बंधनकारक केलेले आहे. त्यामुळं रब्बी 2025ची पीक पाणी सध्या सुरू आहे. आणि जे शेतकऱ्यांनी आणखी अद्याप केलेली नाही,
त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर कशी करता येईल ते पाहायचं आहे आणि आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. कोणीही ई पीक पाहणी काय करायचं आहे, ई पीक पाहणीकडे दुर्लक्ष करायचं नाही. सर्वांनीच आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. नसता तुम्हाला पीक विमा वगैरे अनुदानापासून तुम्हाला काय राहावं लागेल, वंचित राहावं लागेल. रब्बी 2025ची काय झालेली आहे, आता पीक पाहणी सुरुवात झालेली आहे. सर्व्हर वगैरे व्यवस्थित चालत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. धन्यवाद.